मोठ्या संख्येने लोक आपल्याकडे यावे याकरता प्रयत्न करताना दिसत आहेत। वस्तू संग्रहालय आता नुसत्या निर्जीव वस्तूंच्या मांडणीची जागा राहिलेली नाही, हे जगभर वस्तू संग्रहालय शास्त्र म्हणजे म्युझिओलॉजीचं जे नवीन प्रतिमान म्हणजे मॉडेल विकसित होत आहे त्यावरून आपल्याला लक्षात येतं। मग जर वस्तू संग्रहालयांना हे जमू शकतं तर अध्यापन प्रक्रिया जिथे आकार घेते त्या विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना हे का जमू नये? आपली अध्यापन प्रक्रिया ही तक्षशिला आणि नालंदाच्या काळापासून गुरु शिष्य संबंधांचं अधिष्ठान घेऊन विकसित झाली आहे आणि त्यात सुद्धा चर्चा आहे। या संदर्भात चेन्नईमध्ये अनेक कम्युनिटी कॉलेजेसचे प्रयोग झाले आहेत, त्याच्याकडे मी आपलं लक्ष वेधतो आहे। या कम्युनिटी कॉलेजमध्ये आधी मनुष्यबळाच्या आवश्यकतेचा आढावा घेतला जातो आणि आवश्यकतेच्या अनुषंगाने पाठ्यक्रम विकसित केले जातात। कम्युनिटी कॉलेज सारखे प्रयोग गरजू आणि होतकरू रोजगार इच्छुकांना वरदान करतात हे खरे असले तरी आजचे शहरी वस्त्यांमधले जॉब मार्केट हे जॉब म्हणजे नोकरी स्वीकारण्याच्या अटी शर्तींवर म्हणजे ज्याला नोकरी हवी आहे त्याच्या अटी शर्तींवर बायर्स मार्केट म्हणून उदयाला येतात। रोजगार आहेत पण रोजगारक्षम माणसे नाहीत ही अवस्था आता बदलू लागली आहे। रोजगार आहेत पण उपलब्ध रोजगार स्वीकारून पुढे जाण्याची प्रवृत्ती हळूहळू बदलू लागली आहे। मिळणारा रोजगार आपल्या आवडीच्या क्षेत्रात माझ्या चॉईस प्रमाणे आवडीच्या ठिकाणी आवडेल अशा वातावरणात असायला हवा हा अट्टहास वाढू लागला आहे की काय असं वाटण्याजोगं सध्याचं वातावरण आहे। समोर दिसणारी संधी नाकारून दर मिनिटाला मोबाईल फोन स्वाईप करून आपल्याला आणखी काय चांगलं मिळू शकतं ते निरंतर शोधत राहण्याच्या एका अंतहीन यात्रेवर निघालेला रोजगार शोधक युवकांचा एक वर्ग आता संख्येच्या हिशोबाने देखील मातबर होत चाललेला आहे। विद्यार्थ्यांना रोजगारक्षम बनवताना रोजगार निवडीसाठी आवश्यक असलेली विवेक बुद्धी विकसित करण्याकडे सुद्धा आपल्याला लक्ष द्यावं लागेल। त्या दृष्टीने घरात आणि घराच्या बाहेरही युवकांना आता एका मेंटरची पूर्वी कधीही नव्हती एवढी आवश्यकता आहे। मेंटर हा मित्र आणि मार्गदर्शक असावा लागतो। त्या भूमिकेत शिरून आजच्या स्थापित पिढीने नवीन तरुणांना ते स्वीकारतील असा मेंटर बनण्याकरता प्रयत्न करायला हवेत आणि युवकांनी आपल्याला गुरु हवा असेल तर आपल्यालाही शिष्याच्या म्हणजे मेंटीच्या मानसिकतेत जाण्याची तयारी ठेवायला हवी। मी आणखी एका मुद्द्याकडे आपलं लक्ष वेधतो। 10+2+3 हा अभ्यासक्रम लागू झाला होता 70च्या दशकाच्या अलीकडे, पण त्यातला +2चा टप्पा यशस्वी झाला नाही कारण नुसत्या रोजगाराभिमुख शिक्षणाला विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला नाही, विशेषतः त्यांच्या पालकांनी। कारण विद्यार्थ्यांना नुसती डिग्रीची जी एक आकर्षणाची भावना आहे त्याच्या मागे त्याला समाजातल्या प्रतिष्ठेला आपण पात्र व्हावं असा देखील एक विषय आहे आणि त्यामुळे आज आपण पाहतो की क्रमप्रतिष्ठेचं मूल्य काही प्रमाणात या धावपळीत आपण हरवत चाललो आहोत। महात्मा गांधींनी ज्याचा आग्रही पुरस्कार केला ते श्रमप्रतिष्ठेचं मूल्य आपण पुनर्स्थापित केलं पाहिजे।